चला आवरा रे, बाबा आलेत. बाबा, राग येणार नसेल तर एक विचारू का? विचार. नाही म्हणजे चरण सेवा असते तेव्हा आपण हा असा पलंग सजवतो, पण तोही आत तुमच्या एकांताच्या खोलीत. आज असा इथे उघड्यावर का? जे कृत्य दिवसा ढवळ्या सगळ्यांसमोर घडलं त्याची परतफेड देखील तशीच व्हायला हवी ना. त्या मीराने अख्ख्या गावासमोर अपमान केलाय माझा. जघन्य अपराध आहे हा. मी देखील तिला अख्ख्या गावासमोर अपमानित करणार. आणि म्हणूनच हा सोहळा असा चार चौघात व्हायला हवा. जे साक्षीदार असतील ना ते चार ठिकाणी जाऊन माझा महिमा गातील. सांगतील की त्या मीरानी बाबांच्या गाडीवर पायाचा ठसा उमटवला म्हणून बाबांनी तिच्या चारित्र्याचेच उच्चाटन करून टाकले. मीरा, मीरा. अगं तसं नाही बाळा. देवीच्या उत्सवाचे सगळे विधी तू किती धीराने पार पाडलेस. हा, सगळ्यातून वाचलीस. किती अडचणी आल्या पण तू मात्र धीराने तोंड दिलंस त्यांना. हा, आणि ह्या सगळ्याचं ना रघुराज बाबांना खूप कौतुक वाटतंय आणि म्हणून त्यांनी तुझा सत्कार करायला बोलवलंय तिकडे. हा, साऱ्या जगाला कौतुक वाटेल अशीच आहे आपली मीरा. कुंडात एक लहान पोर पडली होती आज. मीराने मागचा पुढचा विचार न करता कुंडात उडी मारून तिला वाचवलं. भैया, हो अगं बाई, आता जर का हे रंगराज बाबांना कळलं ना तर ते हिची धान्य तुलाच करतील. कुणी सत्कार करावा, कुणी तुला करावी म्हणून मीराने हे कार्य केलेलं नाहीये. अहो, आणि तशी अपेक्षाही नाही. हो ना मीरा? काका, मी सर्व विधी पार पाडले ते माझा स्वाभिमान म्हणून. आणि हो, आज त्या कुंडात पडलेल्या मुलीला वाचवलं ते माणुसकी म्हणून. मला बक्षीस मिळावं म्हणून नाही. अगं अगं मीरा, रंगराज बाबांनी बोलवलंय तुला. प्रत्यक्ष रंगराज बाबांनी. त्यासाठी भाग्य लागतं ग. तुझ्या त्या रंगराज बाबाने बोलावलंय म्हणूनच नको म्हणतोय मी. अजिबात जाणार नाही मीरा त्याच्या आश्रमात. काय करता? ए मीरा, आपण मी बाकीची कामं आवरून घेते. अगं आपण जाऊया ना. राहू देत ती कामं. अगं मीरा, म्हणतात ना देव देतो आणि कर्म नेतं. जा जा, ती जिथे कुठे असेल जशी असेल तशी घेऊन ये तिला. तिने तुमच्या देवाचा अपमान केलाय, माझा अपमान केलाय, त्याचं परिमार्जन व्हायला हवं ना. जा घेऊन या. अहम ब्रह्मास्मी. जा जा, घेऊन या तिला. ताबडतोब घेऊन या. बाबा शांत व्हा. बाबा शांत व्हा. बाबा शांत व्हा. हे बघा, तुम्ही म्हणाल तसंच होईल. राग सोडा. तुमचा कोप भक्तांवर होऊ देऊ नका. तू माझा माणूस आहेस ना. माझा कुठल्याही भक्तावर कोप होणार नाही. पण तिला आता माझ्या समोर उभी कर लगेच आणि इथे घेऊन ये तिला. बाबा मी करतो काहीतरी. बाण जुनाच आहे, परत मारावं लागेल. मी बरोबर निशाणा साधतो आणि करतो काहीतरी. मला थोडासा वेळ द्या. मी काम करून येतो. अभय मी आलो बाबा. अपराधानुरूपो दंड. अहम ब्रह्मास्मी. पण तू देवीचं दर्शन घेत नाहीस का?
मीरा 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 ग मीरा मीरा तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंय सगळं. उत्तर देऊन प्रश्न सुटणार नाहीये ग, मला माहितीये. हो मान्य आहे मला की प्रश्न नाही सुटणार आहेत, पण त्या प्रश्नाकडे आपण वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो ना. सांग ना मला, जिची एवढी कामं करतेस तिचं दर्शन का घेत नाहीस तू? अजिबात नाही. मंदिराची सगळी कामं मी तिच्यासाठी नाही, स्वतःसाठी करते. मला आनंद मिळतो त्यात. अगं तिचं दर्शन घेण्यात पण खूप मोठा आनंद आहे मीरा, समाधान आहे. ताई मी ना तुला थेटच सांगते, माझा तिच्यावरती अजिबात विश्वास नाही. ती तिच्या भक्तांकडनं सतत काही ना काही हिरावून घेत असते. त्यामुळे तू असं समज की माझा आणि तिचा खूप जुना तंट आहे. मीरा मी काय सांगते ते एकदा ऐकून घे. अगं सगळ्यांना नवसंजीवनी देणारी महाशक्ती आहे ती, सगळ्या जगाची आई आहे. आणि आपल्याच आईशी कोणी भांडतं का? आणि तू म्हणतेस तसं ती कोणाकडून काही हिरावून नाही घेत ग. उलट भरभरून देते, संकटाला धावून येते, आपल्या लेकरांवर अपार माया करते. आणि तू तिच्याशीच दावा मांडलायस. ताई ऐक ना, आपली ओळख ना फक्त 1 दिवसाची आहे. तुझं नाव माझ्या बहिणीसारखं आहे म्हणून मला तुझ्याशी बोलावंसं वाटलं. पण हो, जर तू सतत तिचा विषय काढणार असशील ना तर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये.